मागच्या भागामध्ये आपण एक उदाहरण सोडवायला घेतलेलं आहे. ते उदाहरण खूप मोठं असल्यामुळे आपण ते 2 भागामध्ये पूर्ण करत आहोत. तर आपण या मागच्या पहिल्या भागामध्ये आपण जे उदाहरण विचारात घेतलं होतं, पहिल्या पायरीवर आपण सर्व गुणांच्या बेरजा केल्या, आडव्या आणि उभ्या. त्याच्यानंतर त्या प्रत्येक बेरजेचा वर्ग केला. त्याच्यानंतर दुरुस्ती पद काढलं. दुसऱ्या पायरीवर आपण प्रत्येक गुणांकाचा वर्ग केला आणि त्या वर्गांच्या आडव्या उभ्या बेरजा घेतल्या. तिसऱ्या पायरीवर आपण एकूण वर्गांची बेरीज काढली, म्हणजे ST वर्ग काढला. त्याच्यानंतर चौथ्या पायरीवर आपण ओळींसाठी वर्गांची बेरीज काढली, म्हणजे SR वर्ग काढला. आणि पाचव्या पायरीवर आपण स्तंभांसाठी वर्गांची बेरीज म्हणजे SC वर्ग काढला. आता आपण पुढच्या पायऱ्यांकडे वळूया, म्हणजे या भागामध्ये आपण हे उदाहरण पूर्ण करू. तर पुढची जी पायरी आहे ती पायरी आहे आंतरक्रिया वर्गांची बेरीज, म्हणजे पायरी 6. ही आंतरक्रिया वर्गांची बेरीज आपण SI वर्गने दर्शवू. मग SI वर्ग हा कसा काढायचा, तर SI वर्ग बरोबर ST वर्ग म्हणजे एकूण वर्गांची बेरीज वजा कंसामध्ये SR वर्ग म्हणजे ओळींसाठी प्रसरण काढलेलं होतं ते, अधिक स्तंभांसाठी म्हणजे SC वर्ग. अशा हे सूत्र याच्यासाठी वापरायचं. मग आपण या किमती काढलेल्या आहेत, म्हणून SI वर्ग बरोबर ST वर्ग आहे 377.62 वजा कंसामध्ये 194.29 अधिक 118.75. आता ही आकडेमोड करू आपण. म्हणून SI वर्ग बरोबर 377.62 वजा 313.04 आणि म्हणून SI वर्ग बरोबर 64.58. आता पुढची जी 7वी पायरी आहे ह्याच्यावर आपण F गुणोत्तर काढू, म्हणजे वर्ग प्रसरण मध्यमान काढू. आपण 7व्या पायरीवर F गुणोत्तर काढू. त्याच्यासाठी आपण एक टेबल तयार करू. आता प्रसरण स्रोत म्हणजे ओळी, ओळीसाठी आपण V नोटेशन वापरलं होतं. आणि ओळी ह्या काय दर्शवतात, तर विद्यार्थी, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी म्हणून आपण. आणि स्तंभावर काय होतं, शिक्षक होतं, म्हणजे इथे स्तंभ आणि स्तंभांमध्ये शिक्षकांनी दिलेले गुणांनी म्हणून शिक्षक. आता नंतर प्रसरण आहे आंतरक्रिया. आंतरक्रिया आता याच्यासाठी स्वाधीनता मात्रा DF, इथे काही सूत्र, तर R वजा 1. R म्हणजे ओळींची संख्या, R वजा 1. R वजा 1 म्हणजे 7, कारण 8 ओळी आहेत. त्याच्यानंतर स्तंभ 3 आहेत, म्हणजे C वजा 1 बरोबर 2 येईल. 3 स्तंभ आहे म्हणून 1 वजा केला. त्याच्यानंतर आंतरक्रिया प्रसरण जे आहे त्याच्यासाठी सूत्र स्वाधीनता मात्रा काढण्यासाठी सूत्र वापरलं जातं R वजा 1 गुणिले C वजा 1. आणि ह्याची किंमत आपण काढली तर ती आपल्याला मिळते 14. अशा पद्धतीने ही आपण स्वाधीनता मात्रा काढली. आता हे ह्या वर्गांच्या बेरजा ज्या आहेत तर ओळींसाठी पण काढलेली आहे, स्तंभासाठी काढलेली आहे आणि आंतरक्रिया काढलेली आहे. तर एक पहिली बेरीज आहे 194.29, नंतर 118.75 आणि आंतरक्रिया आहे 64.58. आंतरक्रिया प्रसरण किंवा आंतरक्रिया वर्गांची बेरीज 64.58. आता आपण वर्ग प्रसरण मध्यमान काढू. मग काय करतो आपण, तर हे जे प्रसरण आहे याला स्वाधीनता मात्रेने भागतो, म्हणजे 194.29/7 ही किंमत आहे 27.76. नंतर स्तंभांसाठी वर्ग प्रसरण मध्यमान किती येईल, तर 118.75/2 आणि हे आहे 59.38. नंतर आंतरक्रिया वर्ग प्रसरण मध्यमान म्हणजे 64.58/14, याची किंमत आहे 4.61. तर अशा पद्धतीने आपण वर्ग प्रसरण मध्यमान काढले. आता या वर्ग प्रसरण मध्यमानांचा वापर करून आपण
एफ गुणोत्तर काढू, तर ओळींसाठी एफ गुणोत्तर वेगळं आणि स्तंभांसाठी एफ गुणोत्तर वेगळं असं आपल्याला ते काढावं लागेल. म्हणून आपण या ठिकाणी एफ गुणोत्तराचं सूत्र देऊ. तर पहिल्यांदा आपण ओळींसाठी एफ गुणोत्तर म्हणजे एफ आर असं पण म्हणू शकतो आपण. आता ओळींसाठी एफ गुणोत्तर म्हणजे विद्यार्थी ओळींसाठी एफ गुणोत्तर किंवा याला आपण नोटेशन वापरू एफ व्ही, कारण आपण विद्यार्थ्यांसाठी व्ही वापरलेला आहे. ओळी या विद्यार्थ्यांमधील प्रसरण दर्शवतात. तर आता इथे मग याचं सूत्र काय वापरावं? ओळी वर्ग प्रसरण मध्यमान, ओळीतील वर्ग प्रसरण मध्यमान आणि हे आंतरक्रिया वर्ग प्रसरण मध्यमान. मग ओळीतील वर्ग प्रसरण मध्यमान किती आहे? तर ते 27.76 म्हणजे 27.76 भागिले 4.61 आणि ह्याची किंमत किती मिळते? एफ ची किंमत तर 6.02 6.02. याच्यासाठी स्वाधीनता मात्रा किती होती? 7. आता आपण स्तंभांसाठी एफ गुणोत्तर स्तंभांसाठी एफ गुणोत्तर आपण एफ शिक्षक घेतले होते म्हणजे एफ टी असं पण म्हणू शकतो आपण. तर एफ टी बरोबर काय येईल? स्तंभातील वर्ग प्रसरण मध्यमान भागिले आंतरक्रिया वर्ग प्रसरण मध्यमान. स्तंभातील वर्ग प्रसरण मध्यमान आहे 59.38 भागिले 4.61 आणि ह्याची किंमत आहे 12.88 म्हणजे आपण दोन एफ गुणोत्तर काढली. ओळींसाठी एफ गुणोत्तर आणि स्तंभांसाठी एफ गुणोत्तर. ओळींसाठी एफ गुणोत्तर म्हणजे विद्यार्थ्यांच्या संदर्भातील एफ गुणोत्तर आणि स्तंभांसाठी गुणोत्तर म्हणजे शिक्षकांनी दिलेल्या गुणांच्या संदर्भातील एफ गुणोत्तर. आता या दोन्ही एफ गुणोत्तरांना आपण अन्वयार्थ लावू. एफ गुणोत्तराला अन्वयार्थ लावू. आता एफ गुणोत्तराला अन्वयार्थ लावताना आपल्याला आपण त्याचा विचार करू. तर या ठिकाणी ओळींसाठी जे आहे स्वाधीनता मात्रा ओळींसाठी डीएफ बरोबर, आता मोठं प्रसरण जे आहे ते आधी घ्यायचं आणि लहान प्रसरण नंतर घ्यायचं. मग ओळींमधील जे प्रसरण आहे एफ ते जास्त आहे, मोठं आहे आणि आंतरक्रिया प्रसरण हे लहान आहे, ते 4.61 एवढंच आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी स्वाधीनता मात्रा आहे ती मिळेल आपल्याला 7/14. आणि स्तंभांसाठी म्हणजे स्तंभांसाठी जे प्रसरण आहे त्याच्यासाठी स्वाधीनता मात्रा मिळेल आपल्याला डीएफ बरोबर 2/14. आता आपण जे गुणोत्तर काढलेले आहेत ओळींसाठी प्रसरण जे काढलेलं आहे त्याची किंमत आपल्याला मिळालेली आहे 6.02 म्हणजे विद्यार्थ्यांच्या संदर्भातील जे विद्यार्थ्यांना जे गुण दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातील जे एफ गुणोत्तर आहे ते 6.02. त्याला अन्वयार्थ आधी लावू. तर आपण त्याच्यासाठी या ओळीसाठी जी स्वाधीनता मात्रा आहे ती विचारात घेऊ. आपण असं म्हणूया की स्वाधीनता मात्रा डीएफ बरोबर 7/14 साठी 0.05 सार्थकता स्तरावर नमुना एक मूल्य 2.77 आहे आणि 0.01 सार्थकता स्तरावर नमुना एक मूल्य आहे 4.20. 0.01 दोन्ही सार्थकता स्तरांचा जर आपण विचार केला तर ओळींसाठी एफ गुणोत्तर किंवा एफ मूल्य आपण ते कशाने दर्शवलं? एफ बी बरोबर आपण किती काढलेलं आहे तर ते 6.02 आहे. 6.02
आता या दोन्ही स्तरावरील एफ मूल्याशी जर आपण याची तुलना केली तर आपल्याला काय मिळतं, तर प्राप्त एफ बी मूल्य हे नमुना एफ मूल्यापेक्षा जास्त आहे दोन्ही स्तरावर. म्हणजेच मग या ठिकाणी काय होईल, तर परिकल्पनेचा त्याग होईल. शिक्षकांनी गुणदान करताना विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला तर त्या परिकल्पनेचा काय होईल, त्याग होईल. म्हणजे पहिल्या परिकल्पनेचा त्याग. आधी आपण म्हणूया की गुणदानामध्ये सार्थ फरक आहे. गुणदानामध्ये सार्थ फरक आहे. बघा, दोन्ही स्तरावर ओळींसाठी जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर नमुना एफपेक्षा जास्त आहे. म्हणजेच गुणदानामध्ये सार्थ फरक आहे. आणि म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, तर त्या पहिल्या परिकल्पनेचा त्याग, परिकल्पना. आणि मग याच्यावरून अनुमान आपण काय काढू शकतो, तर अनुमान असं निघतं की शिक्षकांनी गुणदान करताना विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला असे आढळून आले. आता आपण दुसऱ्या म्हणजे जो स्तंभांसाठी आपण जे प्रसरण काढलेलं आहे, एफ गुणोत्तर काढलेलं आहे, त्याला स्तंभांसाठी जे एफ गुणोत्तर आहे त्याला अन्वयार्थ लावताना आपण स्वाधीनता मात्रा 2.14 अशी विचारात घेऊ. मग 0.05 सार्थकता स्तरावर स्वाधीनता मात्रा 2.14 साठी नमुना एफ मूल्य 3.88 आहे आणि 0.01 सार्थकता स्तरावर नमुना एफ मूल्य 6.93 आहे. आणि जे प्राप्त एफ मूल्य आहे ते प्राप्त स्तंभांसाठी आपण जे गुणोत्तर काढलेलं आहे म्हणजे एफ टी, त्याला अन्वयार्थ लावताना आपण स्वाधीनता मात्रा 2.14 विचारता मात्रा 2.14 साठी 0.05 सार्थकता स्तरावर नमुना एफ मूल्य 3.88 आहे आणि 0.01 सार्थकता स्तरावर नमुना एफ मूल्य 6.93 आहे. आणि आपण स्तंभांसाठी जे एफ मूल्य काढलं म्हणजे एफ टी मूल्य काढलं ते 12.88 आहे. म्हणजे दोन्ही स्तरावर ते प्राप्त एफ मूल्य हे नमुना एफ मूल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे शिक्षकांनी केलेलं जे गुणदान आहे त्याच्यामध्ये सार्थ फरक आहे असं आढळून येतं. आणि म्हणून आपण परिकल्पना 2 जी मांडली होती की शिक्षकांनी केलेल्या गुणदानामध्ये भिन्नता आढळून येत नाही, या परिकल्पनेचा आपल्याला त्याग करावा लागेल. आणि याच्यावरून आपण निष्कर्ष काय काढू शकतो, तर शिक्षकांनी केलेल्या गुणदानामध्ये भिन्नता आहे असे आढळून आले, असा निष्कर्ष आपल्याला काढता येतो. तर अशा प्रकारे आपण या 2 भागांमध्ये हे द्विमार्गी प्रसरण विश्लेषणावरचे उदाहरण पूर्ण केलं. आता पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण द्विमार्गी प्रसरण विश्लेषणावरचे उदाहरण सोडवू.